बरं, तुम्ही तिथं गेलात त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यावेळेला काय पडसाद उमटले होते? त्यांनी हा निर्णय कसा स्वीकारला कोल्हापूरकरांनी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला बोलवलं नव्हतं. मला तर बोलवलंच नव्हतं. मी तर त्यावेळी निवडणूक हारलो होतो. माझ्याकडं प्लॅनिंग कमिशनचं चेअरमनशिप होती, त्याला मंत्री दर्जा आजही माझ्याकडे आहे ते. आणि मी ज्या वेळेला गुवाहाटीला गेलो त्यावेळेला संपूर्ण आदल्या दिवशी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची पदाधिकारी बैठक घेतली आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला काहीतरी निर्णय घ्यायला लागणार. पण काही लोक जे कायमच म्हणजे मी आपल्याला जबाबदारीने सांगेन की शिवसेना या नावाचा उपयोग करायचा आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात माझ्या विरोधात देखील त्यांनी मतदान केलं असेल, मला कधीच वाटत नाही त्यांनी मला मतदान केलं. अशा लोकांनी काही दंगा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण अख्खी शिवसेनाच माझ्यावर होती आणि त्यामुळे त्या गोष्टीचा फारसा काय परिणाम झाला नाही. थोड्याफार गोष्टीला सामोरं जावं लागलं पण त्यात एवढा काही जास्त परिणाम झाला नाही. आज 10 पैकी 10 आमदार महायुतीचे त्या ठिकाणी आहेत. एक आमचे लोकसभेचे जरी खासदार गेले असले तरी आज सगळ्या नगरपालिका, सगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, आज गोकुळ आम्ही जिंकण्याच्या परिषद, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकतो. म्हणजे लोकांनी आम्हाला स्वीकारलं. आणि त्यावेळची जी परिस्थिती होती हे देखील मला अभिमानानं सांगावं वाटेल की त्यावेळी मी फक्त साहेबांच्यावर गेलो होतो, नंतर सर्वजण आले, त्यांचं आम्ही स्वागत केलं. खरं हा निर्णय महत्त्वाचा असतो अगदी. आणि म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जाऊन, तेव्हा प्रवाह वेगळाच होता कारण सत्ताधारी त्यावेळी उभाटा हे सत्तेमध्ये होतं, मवियाची सत्ता होती. अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणं माझ्या दृष्टीनं प्रवाह हा महत्त्वाचा नाही आहे, आपल्यातला प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. आपल्याला ज्या वेळेला वाटतं की काही चुकतं हे असं होणं गरजेचं आहे, तोच प्रवाह महत्त्वाचा असतो. जरी त्यावेळेला उलट प्रवाह दिसत असेल तर तो प्रवाह आपल्या बाजूने येत असतो. आपण सत्यासोबत गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्यावेळी हा निर्णय कळवलात शिंदेना तेव्हा काय प्रतिक्रिया होती त्यांची? मी ज्यावेळी गेलो त्यावेळी कॅम्पमध्ये दाखल झालो. मी तिथं जाणं हे त्यांच्या दृष्टीनं म्हणजे आनंदाची गोष्ट तर असणारच, कारण मला एक चांगला शिवसैनिक म्हणून ते बघतात, आजही बघतात. म्हणजे मला जो ते मान देतात, लहान भावासारखं मला मानतात, अगदी मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि मी निवडणूक हारल्यानंतर देखील त्यांनी पूर्ण मला त्या ठिकाणी सातत्यानं ताकद देण्याचा प्रयत्न केला. निधीच्या माध्यमातून असेल, मला ताकद त्यांनी दिलेली आहे. आणि मग खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना ताकद देणारा म्हणून नेता म्हणून एकनाथ शिंदेच्याकडे पाहिलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मला वाटतं आमचा